मुलाखतीच्या दुसऱ्या पर्वामध्ये आपण आलेलो आहोत. मुलाखतीच्या पहिल्या पर्वामध्ये भारतीय सत्यशोधक महासंघाचे माननीय लक्ष्मणजी शिंदे यांनी विस्तृत असं विवेचन केलेलं आहे. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातीमधून बौद्ध धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यानंतर स्वीकारलेली धम्मदीक्षा, नवीन नवधम्मदीक्षित बांधवांवर झालेले धम्मसंस्कार आणि त्या नवदीक्षित धम्मबांधवाला या धम्मदीक्षेच्या सोहळ्यापर्यंत आणण्यासाठी केलेली मेहनत, या मेहनतीमध्ये पाठीमागे गेलेली 14 ते 15 वर्ष आणि यातून सुसंस्कारित झालेला हा नवधम्मदीक्षित बांधव आज 21व्या शतकामध्ये 2021 साली बुद्ध धर्माकडे आलेला आहे. या नवदीक्षित धम्मबांधवातून निर्माण होणारी त्याची नवीन पिढी ही प्रबुद्ध आणि डोळस निश्चितच बनेल, यात काही शंका नाही. यामागे या सर्व मंडळींचा त्याग आणि समर्पण आहे आणि यांना या मार्गावर आणणारे स्मृतिशेष धम्मसेनानी चक्रवर्ती GS दादा कांबळे यांचं फार मोठं योगदान आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. आणि GS दादांचं जी मेहनत आहे ती विसरूनसुद्धा आपल्याला चालणार नाही. आणि GS दादांच्या चळवळीमध्ये आपण सर्व सहकारी आहातच, परंतु यामध्ये GS दादांनी जे मासिक सुरू केलं होतं, मासिक लहूशक्ती, आणि लहूशक्तीचं झालेलं नामांतर मासिक तथागत, यामध्ये लहूशक्तीपासून ते तथागतपर्यंत अविरतपणे कार्य करणारे एक तत्त्वचिंतक, लेखक, कवी, साहित्यिक माननीय उपप्राचार्य अरुण कांबळे सिंदीकर यांचासुद्धा फार महत्त्वाचा असा वाटा आहे. GS दादा ज्यावेळेस औरंगाबादला आले त्यावेळेस अस्थिर असं वातावरण असताना त्यांना स्थैर्य देण्याचं कामसुद्धा अरुण कांबळे सिंदीकर यांनी केलेलं आहे. हे सर्व आपल्याला माहीत आहेच. तर GS दादा गेल्यानंतर चळवळीमध्ये आलेली पोकळी आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी अरुण कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काय काय मेहनत केलेली आहे याबाबत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर माझा पहिला प्रश्न अरुण कांबळे सरांना हा आहे की आंबेडकरी चळवळीकडे आणि तथागतांच्या धम्माकडे आपण केव्हापासून आकृष्ट झालात? तसं पाहिलं तर विद्यार्थी दशेपासून, म्हणजे 1990ला मी 3rd इयरला असताना परळीला शिक्षण होतं माझं चालू होतं आणि अंबाजोगाईला लास्कम नावाची संघटना होती आणि त्या लास्कम संघटनेअंतर्गत जय भीम मातंग संघर्ष समिती नावाची एक विद्यार्थी संघटना होती आणि त्या संघटनेचं मी नेतृत्व करत होतो. आम्ही जवळपास 100 विद्यार्थ्यांनी पूर्ण बीड जिल्हा, म्हणजे आमच्या सायकलला निळा झेंडा राहायचा आणि हातामध्ये निळे पॉम्पलेट घेऊन जय भीम म्हणून आम्ही वेगवेगळ्या मातंग वस्त्यांमध्ये जायचो. गेल्याच्यानंतर सुरुवातीलाच आम्ही गावात प्रवेश केल्याबरोबर अरे इकडं नाही तुम्ही तिकडनं जा, म्हणजे ते बौद्ध वस्तीकडे जायला आम्हाला सांगायचे. आमचे मार्गदर्शक आदरणीय एकनाथराव आव्हाड साहेब यांची बुलेट आमच्यासोबत असायची, पण ती मागे राहायची मुद्दाम जाणीवपूर्वक की मुलं काय करतात हे बघूयात म्हणून. आदरणीय त्यावेळेसचे आमचे मार्गदर्शक दुसरे श्रीरंग थोरात, आमचे सासरे SS पारवे साहेब, ही सगळी मंडळी आमचे मार्गदर्शक आणि आम्ही परळीहून अंबाजोगाईला यायचं आणि ह्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत. तर त्यावेळेस माननीय कांशीराम साहेबांची जी चळवळ त्यावेळेस परळीला त्यांच्यावरती जो दगडफेक वगैरे जो झालं होतं, तो जे मॅटर होतं, तर त्यावेळेस आमच्यावरती माननीय कांशीराम साहेबांच्या विचारांचा पण प्रभाव होता आणि इकडला आंबेडकरी विचाराचा प्रभाव, अशा दोन्हीमध्ये आम्ही ते पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये रॅली काढली आणि त्यावेळेसच खऱ्या अर्थानं आम्ही या चळवळीकडे, आंबेडकरी चळवळीकडे आकर्षित झालो. अतिशय महत्त्वाचा आपण संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे की 1990 पासून आपण आंबेडकरी चळवळीकडे आकृष्ट झालेला आहात. लसाकम आणि कांशीरामजी यांची चळवळ, त्यातून जय भीम मातंग संघर्ष समिती आणि तुमच्या सायकलवरचा निळा झेंडा, म्हणजे हे फार मोठं असं आपण कार्य केलेलं आहे. आणि आपण जिजांचा या ठिकाणी जो उल्लेख केला तो अत्यंत महत्त्वाचा आहे.
स्मृतिश्री जिजा ॲडव्होकेट एकनाथजी आव्हाड साहेब यांनी 2006 साली धम्मदीक्षेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये धम्मदीक्षा ग्रहण करून जोपर्यंत त्यांच्या श्वासात शेवटचा श्वास होता शरीरामध्ये, तोपर्यंत त्यांनी धम्मदीक्षेचं मध्ये अतिशय महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. हा सुद्धा एक महत्त्वाचा संदर्भ आहे चळवळीसाठी. यानंतर मी आपणास असं विचारतो की जिजा गेल्यानंतर जोपर्यंत जिजा होते तोपर्यंत पूर्वाश्रमीचं जी अस्पृश्य जात होती त्या जातीला धम्मामध्ये आणण्यासाठी खूप महत्त्वाचं काम जिजा करत होते. आणि जिजा गेल्यानंतर जी पोकळी आली होती धम्म चळवळीमधील नेतृत्वाची पोकळी, ही भरून काढण्याचं कार्य कोणी केलं? आता खऱ्या अर्थानं म्हणजे जिजा असतील किंवा आमचे मार्गदर्शक श्रीरामराव थोरात असतील, पण त्यांना स्वतः जरी ते धम्माबद्दल जाणून होते तरी आम्हाला धम्माबद्दल इथपर्यंत आम्ही पोहोचलो नव्हतो. विद्यार्थी असताना आम्ही फुले शाहू आंबेडकरी विचार आहे ना इथपर्यंतच होतो. पण खऱ्या अर्थानं बुद्धाकडं वळण्याचं जे कार्य म्हणजे आम्ही बुद्धाकडे जेव्हा बुद्ध धम्माकडे कधी वळलो तर तो जो कार्यकाळ आहे तो आदरणीय जी.एस. दादा कांबळे यांच्यामुळेच आम्ही आकर्षित झालो धम्माकडे. त्याचं कारण असं होतं की 2005ला दादांची आणि माझी पहिल्यांदा भेट झाली. 2005ला त्यांना एक मासिक लहुशक्ती नावाचं मासिक पुण्यातून सुरू केलं. आदरणीय शिंदेसाहेब त्यावेळेस त्यांच्यासोबत होते. लहुजी सेना दादांना लहुजी सेनेचं काम फार निष्ठेनं केलं, पण लहुजी सेनेचं काम करत असताना त्यांना असं लक्षात आलं की आपण काम मातंगाला घेऊन करतो आहे, पण ह्या कामातनं आउटपुट काही मिळत नाही. आणि मग आउटपुट मिळण्यासाठी बाबासाहेबांचं जे म्हणणं होतं की एखाद्या चळवळीला आपलं एखादं मुखपत्र असायला पाहिजे. आणि म्हणून दादाने विचार केला की आपण मासिक काढूया. आणि म्हणून मासिक लहुशक्ती सुरुवात केलं. पुण्यातून पहिला अंक काढला. आदरणीय प्रतिमाताई परदेशी त्या उद्घाटक होत्या त्या कार्यक्रमाला. आणि त्याच्यानंतर मग तो पहिला अंक घेऊन माझ्याकडे ते भेटायला आले औरंगाबादला भेटायला आल्याच्या नंतर आमचे मित्र इथे बीड बायपासलाच भोसले साहेब म्हणून राहतात. त्यांच्याकडे ते रोडवर असल्यामुळं त्यांचा परिचय होता अगोदर, ते नांदेडकडले असल्यामुळं त्यांच्याकडे आले. त्यांना विचारलं की आपल्या इथं कोण राहते का. आता आपलं म्हणजे समाजाचा असं त्यांच्या दृष्टिकोन होता. आणि भोसले साहेबांना माझं नाव सांगितलं की ते अरुण कांबळे राहतात. ते मी त्यावेळेस लसाकामाचा सचिव होतो जिल्ह्याचा. आणि मी फार म्हणजे इप्टामध्ये अगोदर कार्य करत होतो. मी इप्टाचा प्रसिद्धी प्रमुख असल्यामुळे पूर्ण म्हणजे जिल्ह्यामध्ये माझी ओळख होती तशी. आणि मग इकडे लसाकामाचा सचिव असं दुहेरी माझी ओळख असल्यामुळं त्यांना सांगितलं की ते कार्यकर्ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने मदत करू शकतात, बघा तुम्ही. आणि मग भेट झाल्याच्या नंतर मी बघितलं की जी.एस. दादांचं नाव मी अगोदर ऐकलं होतं, पण मला असं वाटायचं की हे जी.एस. दादा आपल्या समाजाला हे जय लहुजी काय शिकवतो, म्हणून मी त्यांची भेट घ्यायची टाळायचो. पण जेव्हा मासिक दिसलं त्यांच्या हातामध्ये तेव्हा मात्र मी त्याच्याकडे आकर्षित झालो. त्याचं कारणही असं होतं की मुळातच लिखाणाची मला आवड होती. आणि माझं कविता लिहिणं, कथा लिहिणं ते चालू होतं. आणि त्या काळामध्ये मला असा स्वार्थ दिसला की अरे आपण हे मासिकाच्या माध्यमातून आपल्या कविता प्रकाशित करू शकतो, याच्यामध्ये आपले लेख लिहू शकतो, लिखाण करू शकतो. आणि म्हणून मी त्यांच्याकडे आकर्षित झालो. मग त्यांच्याशी आमच्यात चर्चा व्हायला लागल्या. मासिकामध्ये मी पहिल्या अंकात एक जाहिरात देऊन मी एंट्री केली, एक कविता दिली आणि एक जाहिरात दिली छोटीशी आणि एंट्री केली. एंट्री केल्याच्या नंतर मला असं लक्षात आलं की दादा जालन्याहून जे रामनगर आहे तिथं राहायचे आणि ते औरंगाबादला येत आहेत आणि येऊन इथं काम करायची इच्छा आहे त्यांची. आणि मग हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्यावेळेस उत्तम नगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे वाचनालय आहे त्यांचे जे हे आहेत मुख्य ते के जाधव साहेब, तर ते के जाधव साहेबांच्या तिकडं मी राहत होतो भाड्यानं. आणि मग मला बाबासाहेबांची आवड असल्यामुळं आमचं जमायचं. आणि मग तिथे आमच्या शेजारी तिथेच एक DTP रायटर होता आणि त्याच्याकडं दादा काम करायचे. आणि मग एकदा ते जवळ आले तर माझं घर पण त्याच्या शेजारीच. आणि त्याच्यामुळं दादांची माझी मग अशी गट्टी जमली की आम्ही दोघं एकमेकाला सोडत नव्हतो. दादा जालन्यातनं आले की पहिले आले की माझ्याकडे यायचे. आल्याच्या नंतर आम्ही मग हळूहळू ते काम करायला सुरुवात केलं. आणि मग मी उपसंपादक म्हणून त्याच्यामध्ये प्रवेश.
दादांना आता का त्यांच्या लक्षात आलं की हे जरी कविता वगैरे देत असतील तर ह्यांचं आता ह्यांच्याकडून काम करून घ्यायचं. मग मासिकात कुठंतरी नाव टाकायचं आणि मग दादांना माझं नाव टाकायला सुरुवात केली. आता दादांना नाव टाकायला सुरुवात केल्याच्या नंतर आम्ही ही चळवळ आता हळूहळू लेख त्याच्यामध्ये काय करायला लागलो की फुले शाहू आंबेडकर विचाराचे लेख, म्हणजे आता लेख महाराष्ट्रात दादा घेऊन यायचे, माझ्याकडे द्यायचे आणि हे तुम्ही करेक्शन बघायचे तपासून वगैरे काय करायचं. आणि मग आम्ही ते वाचायचे. चांगले चांगले लेख आहेत जे आंबेडकरी, कारण माझा जो पिंड होता मुळात तिकडं बनलेला, कारण मला हे जय लहूजीचं इतकं अट्रॅक्शन नव्हतं की जेवढं जय भीमचं होतं. आणि मग त्याच्यामुळं काय झालं की मी त्या बाबासाहेबांच्या विचाराचे जे आहे, फुले शाहू आंबेडकर विचाराचे जे लेख आहेत तर ते मला पहिले भावायचे, आवडायचे आणि म्हणून मी त्याचा अगोदर DTP करून घ्यायचो. असं करून मग ह्या अंकाची सुरुवात चांगल्या म्हणजे अगोदर पहिला अंकच होता, दुसऱ्यापासून आम्ही बऱ्यापैकी चांगला अंक तो क्वालिटी दर्जेदार बनवायला सुरुवात केली औरंगाबादला. आणि मग आता दादांच्या असं लक्षात आलं की आता आपल्याला एक मोठा उपक्रम काहीतरी घ्यायचा आहे. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की दादानं ठरवले की आता आपल्याला मुक्ता साळवेंचा जो निबंध आहे, कारण तो निबंध आम्ही त्या दुसऱ्या अंकामध्ये छापला होता. आणि मग आम्हाला असं लक्षात आलं की आपण त्या मुक्ता साळवेंच्या निबंधावरती जो महाविषयीचा निबंध आहे अतिशय गाजलेला, म्हणजे 1855 साली मुक्तानं त्यावेळेस लिहिलेलं आणि त्याचं उत्तर बाबासाहेबांना 1956ला दिलं की आमचा कोणता धर्म आहे म्हणून. आणि मग हा जो संदर्भ होता तो आम्ही वाचल्याच्या नंतर आमच्या असं लक्षात आलं की खरंच आपण ह्या विषयावरती चर्चा घडून आणायला पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही मातंग जातीला धर्म आहेत काय अशा प्रकारचे या ठिकाणी आम्ही कार्यक्रम लावायला सुरुवात केली दादांना. त्याच्यामध्ये आदरणीय साळुंखेंना औरंगाबादला आणलं, प्रतिमा परदेशींना पुण्याला आणलं, असे मोठमोठे जे विचारवंत आहेत महाराष्ट्रातले त्यांना आम्ही निमंत्रित केलं आणि त्याच्यावरती चर्चा घडून आणली. त्याचा उद्देश असा होता आमचा की आम्हाला 15 वर्षाचं टार्गेट आम्ही फिक्स केलं होतं की 15 वर्षामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला धर्म तर स्वीकारायचा आहे मातांनी, पण आपल्या समाजाला धम्म सांगणे ही अवघड गोष्ट आहे, इतकी सोपी नाही. आणि म्हणून आपण पहिल्या 5 वर्ष काय करायचं की मातंग जातीला धर्म आहे का याच्यावर चर्चा करायची. मग ही चर्चा आणि शेवटी फायनल ह्याच्यावरती यायचं की मातंग जातीला कोणताही धर्म नाही, धर्मविरहित असा समाज आहे, त्याला कुठलाही धर्म नाही. त्याच्यानंतर 5 वर्षाचा प्रोग्राम घ्यायचा की मातंग जातीला धर्माची, आज या आधुनिक युगामध्ये तंत्रज्ञान युग आहे, ग्लोबलायझेशन आहे, याच्यामध्ये मातंग जातीला किंवा कोणत्या जातीला धर्माची गरज आहे का. बरेच लोक असं म्हणजे काय धर्म, काय धर्माची गरज असते का. आणि मग त्याच्यावरती आपण चर्चा करायची 5 वर्ष की मातंग जातीला धर्माची गरज आहे का. आणि मग फायनल याच्यावरती यायचं की कोणताही जर माणूस असेल तर माणसाला धर्माशिवाय जगता येत नाही, कारण बाबासाहेबांना स्वतः त्याच्यावरती स्टडी करून बाबासाहेबांनी हे सांगितलेलं आहे. आणि मग धर्माची गरज आहे ही फायनल करायचं. आणि मग धर्माची गरज आहे तर मग कोणत्या धर्माची गरज, कोणता धर्म आपल्याला स्वीकारायचा, की आपण जसं शिवधर्माची स्थापना नवीन केली तसं आपण एखादा धर्म आपला स्वतंत्र स्थापन करायचा. पण आपण तर एवढे मोठे नाही की आपण स्वतः धर्म स्थापन करू शकतो. मग आज जेवढे जगामध्ये धर्म आहे तर त्या धर्मातला जो विज्ञानवादी धर्म आहे, जो सध्याच्या जगाला तो तारू शकतो, असा कोणता धर्म आहे. आणि मग तो तथागताने दिलेला जो मानवमुक्तीचा धर्म आहे, मानवतावादी धर्म आहे, आणि तो बुद्ध धर्म आहे. आणि मग ह्या धर्माकडे आपण जायचं. अशा प्रकारे आमचं हे 15 वर्षाचं टार्गेट ठरलं. आणि मध्यंतरीच्या काळात काय झालं, आम्ही धर्म परिषदा लावल्याबरोबर महाराष्ट्रामध्ये मग एकनाथराव आवाड साहेब असतील आणि महाराष्ट्रातले जे दिग्गज लोक होते यांच्या असं लक्षात आलं की आता हे धर्मांतराची धर्म आहे काही खूप मोठ्या प्रमाणात चालते. मग काही लोकांना काय केलं, डायरेक्ट नागपूरला गेले आणि दीक्षा घेतली. आणि दीक्षा घेतल्यामुळं आमची जी हवा होती मातंग जातीला धर्म आहे का ती निघून गेली. आणि ती निघून गेल्याच्या नंतर मग असा प्रश्न पडला की आता काय करायचं. आणि मग 2014ला दादा म्हणले, आणि ते असंच एका दिवशी सहज भेटीला म्हणून अंबाजोगाईला गेले. आदरणीय लक्ष्मीकांत शिंदे तिथं होते, आमच्या सासऱ्यांच्या घरी तिथं मिटिंग झाली. ॲक्च्युली दादांची इतक्या लवकर दीक्षा घ्यायची अशी काही इच्छा नव्हती, त्यांना आणखी काळ थोडासा पाहिजे होता. पण आमचे सासरे असतील, लक्ष्मीकांत शिंदे असतील, कारण त्यांच्यावरती संस्कार अगोदरच होते धम्माचे. मग यांना असं दादांना सांगितलं की नाही आता तुम्हाला पर्याय नाही, कारण तुम्ही लोकांना धम्म सांगतायत, लोकांना आंबेडकरी विचार सांगतायत, तर स्वतः आपण अगोदर स्वीकारलं पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही करू शकत नाही. आणि मग त्यांना दादांना धम्मदीक्षा म्हणजे दीक्षा अगोदर त्या ठिकाणी कराडला गेले, तिथं नियोजन झालं आणि पहिली पूर्णेला धम्मदीक्षा घेतली.
आणि त्याच्यानंतर मग आम्ही आकर्षित म्हणजे त्याच्याकडे वळले गेलो. अशा पद्धतीने आम्ही पहिल्यांदा त्या धम्माकडे आकर्षित झालो. आणि मासिक लवशक्तीचं नामांतर मासिक तथागत केव्हा झालं? आता 2012 पर्यंत मासिक लवशक्ती म्हणजे जोरात म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही पोहोचले. महिन्याला अंक, कधीही अंक बंद पडायचा नाही. मग 12ला आम्हाला असे 2-3 प्रसंग आमच्यावरती असे 12, 13 आणि 1-2-3 प्रसंग आमच्यावरती असे आले की आम्ही एखाद्या माणसाला, मातंग समाजाला खास करून एखाद्या माणसाच्या अधिकाऱ्याच्याकडे गेलो आणि गेल्याच्या नंतर आम्ही अंक दाखवल्याबरोबर काय व्हायचं की त्यांच्या कपाळावरती काही जणांचे आठ्या पडायचे आणि ते बघायचे आणि तसंच ठेवून द्यायचे. एका ठिकाणी त्या टेबलवरती त्यांना असंच ठेवला आणि त्यांना सांगितलं की याच्यानंतर तुम्ही आमच्याकडे यायचं नाही. कारण का तर तिथं बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर यांचे फोटोवरती आम्ही आकर्षक टाकायचो. आणि मग त्यांना विचारलं काय कारण, असं काय आहे? तर ते म्हणे तुम्ही हे वरती लवशक्ती हे लवशक्ती आणि मध्ये काहीच लव नाही. आता मध्ये काहीतरी लव पाहिजे, वरती लवशक्ती आहे. अशा प्रकारे म्हणल्याच्या नंतर आम्ही विचार केला की लवशक्ती ठीक आहे, लवशक्ती आपण हा एक नॅरो गेज आहे. पण आता आपलं जवळपास 10 वर्ष काम केले आपण, मग या नॅरो गेज मधून आपण ब्रॉड गेजवरती जाऊया. आता मार्ग आपल्याला मोठं झालं पाहिजे ना. आता किती दिवस आपण छोटी कल्पना करणार, संकल्पना छोट्या छोट्या करणार. आणि म्हणून आता थोडंसं आपण विशाल व्हायला पाहिजे मनानं. कारण आता हा जाती विरहित समाज रचनेचा आपण विचार करतोय आणि मग आता आपण विचार विस्तृत करायला हा काय हरकत आहे. आणि म्हणून कारण लोक असं म्हणतात तर आपण खरंच ते करूयात. आणि म्हणून आम्ही असा विचार केला की 2014ला की आपल्याला आता लवशक्तीचं तथागत मासिक करायचं. अशा पद्धतीने आम्ही म्हणजे ते संघर्षातून आम्ही ते तथागत केलेलं आहे, म्हणजे सहजासहजी ते नाही. आणि आता तथागतचे किती वाचक वर्गणीदार आहेत तुमचे? आता मध्यंतरीच्या काळामध्ये दादा गेल्याच्या नंतर खरं म्हणजे तो जो अंक मी काढला दादा गेल्याच्या नंतर 27 मार्चच्या नंतर, त्यावेळेस मी फार भावनिक होतो. कारण दादा गेल्याच्या नंतर तो अंक तयार झालेला होता. मार्चचा अंक तयार झालेला होता आणि दादानं मला सांगितलं की मी जास्तीत जास्त अर्धा तास झाला असेल की मला फोन आला की अरुणराव तुम्ही काय का उद्या आपल्याला, कारण 27 तारीख होती आणि ते म्हणे आता 2 दिवसच राहिले, ह्या महिन्यात अंक झाला पाहिजे कारण एप्रिलचा अंक करायला वेळ पाहिजे आपल्याला. आणि म्हणून उद्या आपल्याला तो अंक फायनल करायचा आहे. तुम्ही लवकर जा प्रेसवरती किंवा भारत बाजारमध्ये आणि तुम्ही काय करा ते संपादकीय. कारण दादा जशी माझी भेट झाली म्हणजे 5 पासून मी पूर्ण संपादकीय सगळं लिखाण मी केलेलं आहे. म्हणजे दादानं माझ्यावर इतकी जबाबदारी, दादा म्हणायचं दादाकडे एक गुण असा होता की ते बघायचे की आनंद चक्र नारायण सर यांच्याकडे कोणती गुण आहे, कोणते, मग ती त्याची जबाबदारी त्यांच्याकडे द्यायची. लक्ष्मीकांतकडे कोणती गुण आहे, आनंदरावकडे कोणती गुण आहे ते बघायचे आणि ती जबाबदारी त्यांच्याकडे द्यायची. आणि तसं दादांच्या लक्षात आलं की मी कोणताही विषय जो समाजात त्या काळात त्या महिन्यात घडलेला आहे आणि त्याच्यावरती मी चांगल्यापैकी लिहितोय. आणि त्याचे मी काय करायचो की सुरुवातीला माझी स्टाईल काय होती की सुरुवातीला टायटल द्यायचं आणि त्याच्यानंतर खाली लिहायचं. अशा प्रकारचे अनेक चांगली टायटल्स मी देऊन संपादन केले आणि ते दादाला भावायचे. कारण दादाला मी ते वाचून घ्यायला लावायचो की बघा करेक्शन काय का सांगा. आणि मग त्याच्यानंतर म्हणून त्या दिवशी मला दादाने फोन केला की अरुणराव तुम्ही लवकर जा. मला ते नेहमी अरुणराव बोलायचे, लवकर जा आणि ते संपादकीय करून घ्या कारण मी येतोय उद्या आपल्याला अंक फायनल. आणि मी फक्त शिवाजीनगरपर्यंत गेलो आहे घरी. शिवाजीनगरमधून गेल्याबरोबर लगेच त्यांचा फोन आला मला, टिळक सरांचा फोन आला की सर दादांशी कधी भेटले होते. मी म्हटलं अर्धा तास झाले. नाही खरं कन्फर्म बघा. म्हणून काय झालं, नाही तुम्ही बघा आणखी जाऊन किंवा कोण आहे का तिकडं त्यांच्या घराकडे, दूधकडं कोण आहे. ते म्हणलं आहेत मित्र. मी लगेच एक जणाला फोन केला आणि म्हटलं दूधमध्ये जाऊन बघा. अशा प्रकारे ती बातमी झाली, अत्यंत वाईट झालं. तर त्याच्यानंतर मी तो अंक अतिशय भावनिक होऊन त्याच्यानंतर दादांची पूर्ण
अंत्यविधीचे फोटो ते आम्ही केलेले, ते सगळे फोटो काढून एक अंक तो काढला एप्रिलमध्ये आणि तो महाराष्ट्रामध्ये वाटला मी. एप्रिल नंतर मेमध्ये दादांची जयंती असते, मग ती आम्ही आतापर्यंत प्रत्येक वर्षी केलेली आहे. मग त्या वर्षीसुद्धा त्यांच्या जयंतीनिमित्त अंक काढला. त्याच्यानंतर दुसरा एक अंक काढला आहे जुलैमध्ये. असे 3 अंक केले आणि 4था अंक प्रिंटिंग प्रेसमध्ये आता पण DTP करून ठेवलेला आहे दादाच्या नंतर, पण तो मला काढता आला नाही. त्याचं कारण असं की काही तांत्रिक बाबी होत्या आणि त्या तांत्रिक बाबी आपण जबाबदारी नको घ्यायला. जेव्हा आपण म्हणजे त्याचं रजिस्ट्रेशन आपल्या नावाने होईल किंवा आपल्याला अधिकार काहीतरी प्राप्त होतील, आणि त्याच्यामुळं गेल्या 1-1.5 वर्षापासून एक तर कोरोनाचा काळ होता त्याच्यामुळं पण, आणि ह्या तांत्रिक बाबीमुळे तो अंक सध्या बंद आहे. पण आता आमचं मानस आहे की लगेच आता लक्ष्मीकांत शिंदे आणि महाराष्ट्रातले सगळे लोक मला आग्रह करतात, तुमच्यासारखे जे हितचिंतक आहेत, की तुम्ही काही चिंता करू नका, की तुम्ही अंक सुरू करा. आता एक 2 महिन्यामध्ये तो आपला अंक सुरू होईल अशी मी सगळ्या आपल्या वाचकांना मी ग्वाही देतो. अतिशय महत्त्वाचा तुम्ही संदर्भ या ठिकाणी अधोरेखित केला. मासिक लहू शक्ती ते मासिक तथागत असा तुम्हाला प्रदीर्घ असा संपादकीयचा अनुभव आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणींना सामोरं जाण्याची तुमची वृत्ती आणि जे दादांनी तुमच्यावर टाकलेला विश्वास, या गोष्टी या ठिकाणी म्हणजे क्लिअर झालेल्या आहे. आणि मासिक तथागत आता परत नव्या जोमानं आणि नव्या रंग आणि ढंगामध्ये वाचकांना उपलब्धसुद्धा होणार आहे, हे सुद्धा आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. यानंतर माझा प्रश्न असा आहे सर आपणास, की GS दादांनी 2014ला दीक्षा घेतली. लक्ष्मीकांत शिंदेसुद्धा त्या ठिकाणी हजर होते आणि बरेचसे मंडळी होते. तर आपल्यासारखा जो व्यक्ती आहे, म्हणजे जो नोकरदार आहे, की ज्याला आपल्या प्रशासनामध्ये सुद्धा झगडावं लागतं, ज्याला समाजामध्ये सुद्धा झगडावं लागतं आणि आपल्या रिलेशनमध्ये नातेवाईकांमध्ये सुद्धा झगडावं लागतं, तर अशा नोकरदार माणसाला धम्मदीक्षा घेताना काय अडचणी येतात? भावनिक पातळीवर धम्मदीक्षा घेणं ही एक बाब वेगळी, आणि जाहीररित्या धम्मदीक्षा घेऊन पूर्वाश्रमीच्या धर्माला नाकारणं आणि एका नव्या धर्माला स्वीकारणं, तर तुम्हाला काय काय अडचणी आल्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये, आणि तुम्ही धम्मदीक्षा केव्हा ग्रहण केली? फार अतिशय चांगला प्रश्न विचारला सर. खरं म्हणजे मलाच नाही, अनेक कोणत्याही माणसांना म्हणजे इतकं धर्म, खरं म्हणजे एवढी मोठी गोष्ट नाही ती, कारण ते काय कुठं तुमच्या कपाळावरती लिहून ठेवलेलं नाही तुम्ही ह्या जातीचे आहेत किंवा ह्या धर्माचे आहेत. फक्त आपल्या मनाची मानसिकता बदलायची आहे. पण तरीही लोकांना इतकं वाईट का वाटतं हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून माझ्यासारखंच अनेक लोकांना जे समस्या येतात तशी मला पण आली, की जेव्हा मी लग्न करायचा विचार होता माझा, आणि 1995ची गोष्ट आहे, की त्यावेळेस पाहुणे आले माझ्याकडं बीडवरनं, प्राध्यापक प्राचार्य राहिलेली माणसं, आणि आले जमवायला. आमची बैठक बसली आणि बैठकीमध्ये मी सांगितलं मी बौद्ध पद्धतीने लग्न करणार आहे. तर आता त्यावेळेस धम्माचं एवढं आमचं फक्त ते आंबेडकरी विचार माझ्या रुजलेले होते आणि मला बौद्ध पद्धतीने करायचं एवढंच माहीत होतं, पण जास्त डीपमध्ये काही नव्हतं, माझा अभ्यास नव्हता तेवढा. ते पाहुणे लगेच 5 मिनिटामध्ये आमच्याकडं चहा वगैरे पण पिले नाही, थोडं बसले, गप्पा वगैरे मारल्या आणि ठीक आहे येतो आम्ही म्हणून निघून. आणि मग तेव्हापासनं ती जी अडचण होती, ज्यावेळेस मी इथं दीक्षा घ्यायला लागलो औरंगाबादला, आम्ही जेव्हा दीक्षा लावला 2018मध्ये, आता इथं कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही नियोजन असं केलं की आदरणीय हुतात्मा पोचराम कांबळे आणि चंद्र कांबळे यांचं जे पूर्ण कुटुंब होतं, हे कुटुंबसुद्धा दीक्षित झालेलं नव्हतं. म्हणजे जरी आंबेडकरी चळवळीमध्ये इतकं त्यानं प्राण्याची आहुती दिली असेल तरी पण ते अद्यापपर्यंत दीक्षित नव्हतं. ही आमच्या आणि खरं म्हणजे डोळस आपले जे GS दादा आहेत, अत्यंत डोळस व्यक्ती होते. खरं म्हणजे आणखी त्यांना कार्यकाळ मिळायला पाहिजे होता, पण त्यांना एक्झिट घेतली. त्यांना बघितलं की ही जी कुटुंब आहे ही आणखी दीक्षित नाही, आणि औरंगाबादला आपण फार मोठ्या प्रमाणात हा दीक्षेचा कार्यक्रम घेऊ शकतो.
आणि म्हणून त्यांना काही जणांवर जबाबदारी दिली की हे कामाची जबाबदारी मी त्या कार्यक्रमाचा संयोजक होतो. आपल्याला आठवत असेल की मिलिंद परिसरामध्ये अत्यंत भव्य आदरणीय प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे, भूमिपुत्र टेक्सास गायकवाड, कीर्तिपाल गायकवाड वगैरे ही जी सगळी मंडळी पुण्याची काही, त्याच्यानंतर जी एस दादा हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, पूर्ण भिक्खू संघ त्या ठिकाणी आणि समोर बसलेले अत्यंत दिग्गज असे माणसं होते. इतका मोठा मॉब आलेला होता आणि त्या पूर्वसंध्येला म्हणजे नामांतरांची पूर्वसंध्या 13 जानेवारी 2018ला मी या ठिकाणी महाराष्ट्रातली एक विशाल धम्मदीक्षा आपण ज्याला म्हणू अशा ठिकाणी मी स्वतः दीक्षा घेतली. त्याच्या अगोदर मी जवळपास 4 महिने काम केलं इथे औरंगाबादमध्ये, कारण मला दीक्षित करायचं. तुम्ही म्हणले तसे त्या कर्मचाऱ्यांना किंवा नोकरदार वर्गाला तर त्या लोकांचे प्रश्न काय असायचे आम्ही गेल्याच्या नंतर की अरे तुमचं काय, तुम्हाला 2 पोर आहेत, आमच्याकडे मुली आहेत, तुम्ही कसं ते करताना आमचं काय. म्हणजे लग्नाच्या आणि लोक अक्षरशः मला सुद्धा की बऱ्याच जणांना असं सुरुवातीला केलं की वाळी टाकल्यासारखं, मग लग्नपत्रिका द्यायच्या नाहीत. मी 1-2 ठिकाणी कार्यक्रमात बोललोच आहे. तुम्ही लोक किती आहे, असून माझ्या एरियामध्ये राहतो मी, एक माणूस आहे माझ्या एरियात आणि माझ्याकडं मी बौद्ध झालो ना, माझे 500 पत्रिका माझ्या घरी येतात म्हणतो. एक मिळाली नाही तर काय फरक पडू शकतोय मला. इतका मोठा मॉब माझ्याशी जोडतोय. आणि एवढंच नाही, बाबासाहेब तर असं म्हणाले की मुक्ती कोणपते तुम्ही वाचा, पुस्तकं वाचत नाही तुम्ही. ते म्हणले जगातला बुद्ध तुमच्याजवळ तुमच्या पाठीमागे आहे ना. एवढा मोठा मॉब, आज करोडो लोक बुद्ध धम्माचे मध्ये आहेत, तर तो मॉब तुमच्या मागे आहे. तुम्ही एका माणसासाठी तुमची किती ताकद आहे आणि तुमच्या एकट्याच्या ताकदीमुळे काय होऊ शकतंय, असं मी डायरेक्ट कार्यक्रमात बोललो. आणि तुम्हाला दीक्षा, कारण आपण दीक्षा का घेतोय त्याचं काहीतरी तुम्ही अज्ञानपणाने तुम्ही वाचन करा. वाचन करून माझ्यासोबत 1 तास बसा, माझ्यासोबत चर्चा करा. मी हारलो तर मी तुमच्यासारखा होतो, तुम्ही हारले तर तुम्ही माझ्यासारखे व्हा. मी म्हणतो ते करा, पण तुम्ही चर्चा करा. दोघांमध्ये चर्चा, संवाद झाला पाहिजे. आणि आम्ही कशासाठी, तुमचं काय टार्गेट सांगितलं, तुमचं काय टार्गेट, त्या भाषणातलं म्हणजे त्या कार्यक्रमातलं बोलतोय मी, मुद्दा म्हणून सांगतो इथे की तुमचं काय टार्गेट आहे. ते म्हणजे गरिबी, लाचारी, दारिद्र्य. म्हटलं गरिबी, लाचारी, दारिद्र्य हे आपलं टार्गेट बरोबर आहे, आपलं हे आहे, नष्ट करायचं आहे. कसं नष्ट होऊ शकते. बाबासाहेबांना सांगितले की सत्ता ही सगळ्यांच्या गुरुकिल्ली आहे. तुमच्या हातात सत्ता कधी येऊ शकते. तुम्ही एकट्या जातीवरती महाराष्ट्रामध्ये विचार करा, पण महाराष्ट्राचा विचार करू एका जातीची सत्ता येऊ शकते. एवढे मराठी इथले जे आपण मातबर म्हणतो त्यांच्या एका जातीची सत्ता येऊ शकते. चर्मकारांची एका जातीची सत्ता येऊ शकते, मातंगाची एका जातीची येऊ शकते, कधीच येऊ शकत नाही. बाबासाहेबांना विचारपूर्वक एशिया गट का केला निर्माण, त्यांचं कारण होतं की हे जर एक आले तर ह्यांची संख्याबळ वाढेल आणि ह्यांचे गावामध्ये ह्यांची सत्ता येईल, गावात सरपंच होईल, तालुक्याला नगरसेवक होईल, वेगवेगळे असे ह्यांचे मंत्री, आमदार, खासदार आणि ह्यांची सत्ता होईल, मुख्यमंत्री यांचं होईल आणि तुम्ही देणारी जमात बना. आणि हे बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही दीक्षा घेतोय. असं जेव्हा 3-4 महिने आम्ही काम केलं त्याच्यावरती. पण ज्या दिवशी मी दीक्षा घ्यायला तिथं उभं राहिलो, एक हळूहळू निघून कार्यक्रमातून निघून गेले. इतक्या अडचणी, इतक्या समस्या आहे, तरी त्याच्यावरती मात करून आमचं आदरणीय लक्ष्मीकांत शिंदे असेल, जी एस दादा हरले नाही. जी एस दादा शेवटच्या टोकापर्यंत म्हणायचे की आपल्याला कार्यक्रम घ्यायचा दीक्षाचा. आणि अशा प्रश्नांना आम्ही समस्यांना तोंड दिलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही अनेक जाती, आता त्याच्या पुढे जाऊन आम्ही असा विचार करतोय की आता ह्या तुमच्या जाती ह्या 2 जातींचे विवाह झाले पाहिजे. आम्ही 150 जोडप्यांचे, असे जे जोडपे होते अशा 150 जोडप्यांच्या औरंगाबादला सत्कार केला की मातंग आणि बौद्ध हे 2 जण जे आहेत विवाहित, आदरणीय डॉक्टर भारत सोनवणे साहेबांसारखे जे माणसं आहेत तर त्यांना आम्ही आदर्श मानतो. तर ह्या लोकांसोबत अशा लोक जे आलेत त्यांचा आम्ही सत्कार केला. आणि आपल्याला इथून पुढे पण आपलं तेच टार्गेट आहे. अशा अनेक समस्या आहेत, त्या समस्याला आम्ही आतापर्यंत तोंड देतोय. इथून पुढे आपण सगळेजण आमच्या सोबत आहात, तर ह्या तोंड आपण देणार आहे. अतिशय महत्त्वाचं तुम्ही कथन केलेलं आहे की एक नोकरदार व्यक्तीला धम्मदीक्षा ग्रहण करताना आणि पूर्वाश्रमीचा धर्म त्यागताना काय अडचणी येतात समाजामधून, नातेवाईकांमधून आणि आपल्या प्रशासनामधूनही. तर खूप महत्त्वाचं या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे आपण, याबद्दल आम्ही तुमचं स्वागत करतो.
आणि यानंतर मी आपला शेवटचा प्रश्न असा विचारतो की आता हे धम्मदीक्षेचे सोहळे आपण घेत आहात, तर ही तुमची मोहीम म्हणावं किंवा चळवळ म्हणावं, तर ही कुठपर्यंत चालणार? आता ही चळवळ आम्ही हातामध्ये घेतलेली आहे. दादांचं हे काम दादांचं किंवा माझं किंवा तुमचं हे काम नाही. हे काम बुद्ध फुले शाहू आंबेडकर या विचाराचं आपण जातीविरहित समाज रचना निर्माण करण्याचं आपलं टार्गेट आहे. हे आपल्या हयातीत होईल असं मी म्हणत नाही, कारण एवढ्या महापुरुषांच्या हयातीत सुद्धा हे झालं नाही. की ते सत्य आणि असत्याचं युद्ध आहे. आपण सत्याची बाजू घेतोय. इथं खोटं असून सुद्धा आमचं खरं म्हणणाऱ्याची इथं सत्ता आहे सध्या, आणि म्हणून त्याच्यावरती आपण एक दिवस विजय नक्कीच मिळवणार आहे. कारण सत्य हे नेहमी सत्य हे मजबूर असतं, पण पराजित कधीच नसतं. आणि म्हणून एक दिवस आपली इथं सत्ता, आपलं खऱ्याचं सत्य हे आपलं होणार, विजय होणार आहे. आणि त्या विजयासाठी आम्ही शेवटच्या म्हणजे आमच्या शेवटचा श्वास आहे तोपर्यंत आम्ही धम्म चळवळीत काम करणार आहे. धम्माला जास्तीत जास्त लोकांपर्यंत, कारण खऱ्या अर्थानं लोकांना धम्म म्हणजे काय आहे हे आणखी जाणीवच झालेली नाही. म्हणजे हे नेमकं काय आहे, लोकांना हे धम्म म्हणजे जात वाटते की धम्म म्हणजे काय पदार्थ वाटतो, काही समजत नाही त्यांना. म्हणजे खरं म्हणजे ही जीवन जगण्याची पद्धत आहे. तुम्ही बुद्ध धम्माच्या तत्वज्ञानानं वागा, अतिशय माणूस आयडियल बनतो. आणि खऱ्या अर्थानं माणूस म्हणजे काय, त्या माणसाचा खऱ्या अर्थानं अर्थ समजतो. आणि म्हणून एकमेकाला, कारण मी तर एक अग्रलेखात असं लिहिलं होतं माझ्या, की बुद्ध तथागतांचा बुद्ध धम्म म्हणजे प्रतिक्रांतीला कायमचा विराम. तथागतांचा बुद्ध जर धम्म जर जगामध्ये जर झाला ना, तर जगामध्ये युद्ध होणार नाही. जगातले युद्ध जर बंद झाले ना साहेब, मानवी जे आज जगामध्ये आपण बघतो की माणसाचं भारतीयाचं, जर आपण भारतीयाचा विचार करू की भारतीयाचे जे जीवन आहे ते फार कमी आहे, इतकं काळ आहे. हे कशामुळे आहे की इथल्या व्यवस्था जी आहे, की इथलं जे निकृष्ट दर्जाचं राहणीमान, खाणं, इथले रस्ते, निसर्ग, याच्यावरती यांचं जीवनमान आणखी वाढलेलं पाहिजे 10-20 वर्षानं, तर ते कमी होतंय. त्याचं कारण काय, आणि आपला पूर्ण जो खर्च आहे तो सगळ्यात जास्त आपलं संरक्षणावरती खर्च होतो. आणि तो जर इथं जर आपल्याला भीतीच नाही, तर तो जो खर्च आहे तो आपल्याला मानवी कल्याणासाठी वापरता येऊ शकतो. आणि बुद्धाचा धम्म ते सांगतं की तुम्ही एकमेकाला, तुम्ही बंधू आहेत, तुम्ही मानव आहेत. जनावरावरती, दगडाला तुम्ही प्रेम करता, दगडावरती, आणि तुम्ही माणसं एकमेकावरती तुम्ही प्रेम करा ना. एकमेकाला गोडीनं बोला, आहे की तुमचं जीवनच किती आहे. आणि तेवढ्या जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही अतिशय एकमेकाशी चांगलं वागा. जगातले सगळे जर लोक चांगले वागले तर ह्या जगावरती म्हणजे स्वर्ग वगैरे कुठं नाही, हे सगळं इथं नंदनवन हेच आहे. आणि हा बुद्धाचं तत्वज्ञान आहे. त्याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त लोकांना हे सांगणार आहे, शिकवणार आहे. आपला प्रयत्न, आणि आपण आमच्या सोबत आहात, त्याच्यामुळं आपलं पण मी आभार मानतो. ओके सर, अतिशय महत्त्वाचं आपण आपलं म्हणणं विषद केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्ध अँड धम्मामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की व्हॉट इज द पर्पज ऑफ धम्मा, की धम्माचं प्रयोजन काय आहे. बाबासाहेब असं म्हणतात की धम्माज पर्पज इज नथिंग बट द रिकन्स्ट्रक्शन ऑफ द वर्ल्ड. धम्माचं प्रयोजन असं आहे की या जगाची पुनर्रचना करणे. धम्म ही एक जीवन जगण्याची कला आहे. धम्म हा निसर्गाचा नियम आहे. धम्म हा धर्म नाही. तुम्ही म्हणत असाल हिंदू धर्म आहे, जैन धर्म आहे, शीख धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, पारसी धर्म आहे, परंतु बुद्ध हा धर्म नाही. बुद्धाचा हा धम्म आहे. ज्यावेळेस आपण 3 रत्नांना शरण जातो, त्याचं अनुसरण करतो, बुद्ध, धम्म आणि संघ, त्यामधला एक धम्म, बुद्ध आणि संघाला जोडणारा धम्म हा एक दुवा आहे. म्हणून धम्माला आपण धर्माच्या नजरेतून न पाहता नैसर्गिक ज्या आपल्या भावना असतात, नैसर्गिक जे आपलं बोलणं असतं, चालणं असतं, या नजरेतून आपण धम्माला बघावं. आणि सारं जग हे धम्मराज्य बनविणे हेच तथागतांचा संकल्प होता. त्याला आपण पुढे न्यावं. एवढं या ठिकाणी बोलून आपली मुलाखतीचा दुसरा पर्व आपण या ठिकाणी समाप्त करीत आहोत.